आम्ही सारे खवय्ये. आणि आता आपण एलापे असा पदार्थ बघतोय, म्हणजे जे तिखट एलापे. आप्पे. साहित्य घ्या. उडीद डाळ, तांदूळ, कोथिंबीर, आलं, ओल्या मिरच्या, हळद, मीठ, चणा डाळ भिजलेली. साहित्य तुम्ही बघितल्यात आपण काय काय घेतलं. आणि आता काकू हे मिक्सिंग फक्त करायचं वाटण. पण आता मला तुम्ही प्रमाण पण सांगा काय काय घेताय. हे भिजलेलं आहे का? दोन्ही तांदूळ, उडदाची डाळ आणि तांदूळ चार तास भिजत घालायचं. पण उडदाची डाळ 1 वाटी असेल तर तांदूळ 2 वाटी घालायचं. म्हणजे दुप्पट घालायचं. आणि हे पण भिजलेली आहे ना चणा डाळ? ती नंतर घालायची. पण हा मसाला घालायचा. ओली मिरची. मग आता आपण सगळं मिक्स करायचं ना. तांदूळ आधी डाळ घेते त्याच्यात दिसेल. उडदाची डाळ 4 तास भिजवलेली, तांदूळ 4 तास भिजवलेले, उडदाच्या दुपटीनं तांदूळ, आणि चणाची डाळ उडदाच्या निम्मी का? हो ना. उडदाच्या डाळीच्या निम्मी चणा डाळ ती पण भिजलेली. पण आता तुम्ही हे आपण आंबवतो डोश्याचं तसं आंबवायचं नाही. आंबवायचं नाही. हे पीठ आंबवायचं नाही अजिबात नाही तर ते नरम पडतील, कुरकुरीत होतात हे. अच्छा, म्हणजे फक्त जे भिजवलेले तास आहेत तेवढेच. मग लगेच वाटलं की हा मसाला घालू. हो. हा मसाला सगळा घालायचा आणि वाटून लगेच करायचं. मग तसं हरकत नाही. आपल्याला एक संध्याकाळी जरी सकाळी कळलं की पाहुणे येत आहेत तर 4 तास भिजलं की संध्याकाळी करू शकतो आपण लगेच आप्पे. हे घालते. ते चमचा दुसरा घेते. मीठ आणि भरड वाटायची म्हणतात. हो. एकदम बारीक नाही वाटायचं, भरड वाटायची. बरं. आणि असं घट्ट सर असं पाणी पण नव्हे. ठीक आहे, मग तसं वाटून घेऊया आपण जे सगळ्या डाळ आणि तांदूळ वगैरे मिक्स केलं तर त्याचं मिश्रण वाटून भरड काकू म्हणाल्या तसं भरड घेतलं. हे ते आलं. आप्पे पात्र आहे आणि हे तुमचं नॉनस्टिक आहे ना? आता नॉनस्टिक पण मिळतं. ते लोखंडीच पाहिजे पूर्वीसारखं जड असं काही नाहीये. सगळ्या ह्याच्यामध्ये थोडं थोडं तेल घालायला लागेल. बर, मग ते मऊ पडतील ना जरा. हे कुरकुरीत होतात ना. तुम्ही बघताय ते पटापट फुलत जातं. त्याच्यामुळे जर जास्ती तुम्ही भरलं तर ते ओसंडेल. बस ना. आता होत राहू देत ना ते. तुम्हाला वरनं पण तेल घालायचंय परत? नंतर नाही, उलटून घालायचं. उलटून एका बाजूने पूर्ण झाल्यानंतर ते उलटायचं. हवं तर बहुतेक लागतच नाही. नॉनस्टिक आहे ना त्यामुळे तेल लागत नाही. जनरली नॉनस्टिक घेतलं तर. तुम्ही जर बिडाचं घेतलं तर मात्र लागू शकतं, कारण मग ते तेवढं तेल पितं, बीड जे आहे ते. तर त्याच्यामुळे ते तुम्ही नॉनस्टिक घेतलं तर जास्ती बरं. तर आता हे होत आलंय ना. तुम्ही परफेक्ट झालाय आणि तेलाची गरज नाहीये. तर आम्ही हे सगळे उलटून घेतो आणि मग आपण खायचं चटणी बरोबर. चटणी बरोबर ना. ओके, तर आम्ही हे चटणी बरोबर खाणार आहोत. आणि वरती जे हे तुम्हाला पीठ पातळ दिसतं ना तोपर्यंत उलटायचं नाही. ते जेव्हा कम्प्लीट सुकं होईल तेव्हाच उलटायचं. म्हणजे असं आता हे लवकर चिकट मग ते छान एकदम बरोबर. आणि ते मस्त गोल फिरतात आपोआपच फिरतात. तर ही टीप पण लिहून ठेवा. काकूंनी सांगितलेली की वरचं पीठ पूर्ण कोरड झालं पाहिजे की मग उलटायचं. तर ह्याच्या आता साहित्यकृती घ्या आणि या टीप सकट हा पदार्थ नक्की करा. साहित्यकृती. तिखट एलापे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उडीद डाळ, तांदूळ, कोथिंबीर, आलं, मिरच्या, हळद आणि भिजवलेली चणा डाळ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये 4 तास भिजवलेली उडीद डाळ घेऊन त्यामध्ये 4 तास भिजवलेले तांदूळ, मिरच्या, आलं, भिजवलेली चणा डाळ, कोथिंबीर, हळद आणि मीठ घालून मिश्रण जाडसर वाटून घ्यावं. आप्पे पात्रामध्ये तेल घालून त्यामध्ये आप्प्यांचं वाटलेलं मिश्रण भरावं. एलापे दोन्ही बाजूनी परतून चटणी बरोबर सर्व्ह करावेत.